डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कोपरखैरणे येथील धम्मशील बुद्ध विहार सेवा समितीच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले। 135व्या जयंतीनिमित्त 135 रक्तदाते असा संकल्प आयोजकांनी करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला। या शिबिराचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती तसेच प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक गणेश सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना गणेश सकपाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। या महामानवामुळेच मला आज नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या विचारांप्रमाणे नवी मुंबईतील जनतेची प्रामाणिक सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन असे त्यांनी नमूद केले। त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत रक्तदान उपक्रमास सुरुवात करण्यात आली। रक्तदानासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन मोफत डोळे तपासणी, बीपी व शुगर तपासणी सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या आरोग्य शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला। संपूर्ण कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायी तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रक्त किती गरज असतो याची महत्त्व सांगत डॉक्टरांनी आयोजकांचे आभार मानले। समाजोपयोगी उपक्रमांमुळे जयंती उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली। पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। आज मी असं सांगू इच्छितो की धम्मशील बुद्ध विहाराला जवळजवळ 20 वर्ष होऊन गेले। 20 वर्षापासून आम्ही सतत कार्यक्रम राबवतोय, धार्मिक सामाजिक सगळे कार्यक्रम राबवतो, तसेच आरोग्य शिबिर सुद्धा राबवतो। आणि आज म्हणजे 135वी जयंती आपण साजरी करत असताना मला असं अनुभव आला की या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील हा उद्देशाने आम्ही संकल्प केलेला आहे। हा पहिला वर्ष आमचा या तरुणांच्या मार्फत जयंती उत्सवाच्या आयोजनाचा आणि त्याच्यातला हा तिसरा पुष्प आज आपल्या ब्लड डोनेट कॅम्पने चालू केलेला आहे आणि उत्तम असा प्रतिसाद आहे। आमचा 135व्या जयंतीनिमित्त 135 ब्लड डोनर येथे उपलब्ध होतील अशी आमची संकल्पना आहे। त्या अनुषंगाने ही वाटचाल उत्तमरित्या चालू आहे। त्यासोबतच आय कॅम्प आणि इतर मेडिकल कॅम्प देखील चालू आहेत आणि याच्यासाठी सेंट जॉन हॉस्पिटलची टीम आम्हाला लाभल्या, त्यांचा उत्तम असा चांगला आम्हाला सहकार्य येथे आज लाभत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जो आज सामाजिक उपक्रम राबवला आहे त्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की बाबासाहेबांची जी जयंती आपण मिरवणूक व नुसती नाचून साजरी न करता अन्य इतर सामाजिक कार्याच्या द्वारे सुद्धा आपण ती साजरी करू शकतो। त्याबद्दलचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। त्या निमित्ताने आज जो ब्लड डोनेशन कॅम्प आणि आरोग्य शिबिर आपल्या सेवा समितीतर्फे व भीम युवा जयंती सेवा समितीतर्फे आयोजित करण्यात, त्यामध्ये युवा राजा महिला झाले यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे। बरेच युवा यांनी हा पुढाकार घेऊन आज रक्तदान शिबिराचा मध्ये भाग घेऊन रक्तदान करण्याचं एक महत्त्वाचं काम त्यांनी साधलेलं आहे। त्याचा मागचा हेतू एवढाच आहे की आजचा परिस्थिती पाहता रक्ताचा जो आपल्याला तुटवडा आजच्या काळामध्ये भासत आहे त्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आपण ह्या शिबिराचं आज आयोजन केलं होतं आणि त्यासाठी अनेक युवा महिला तसेच इतर ज्येष्ठ वर्ग सुद्धा या शिबिरामध्ये भाग घेत आहेत। आणि आतापर्यंत आपण जो संकल्प आखला होता 135 कमीत कमी रक्तदान शिबिर आपण या शिबिरातून देणार होतो, पण आपला सहभाग पाहता 135च्या वरती आपण आज जाऊ शकतो याची मला स्वास्थ्य वाटते। त्याबद्दल मी सर्व समितीच्या मार्फे जे आपले रक्तदान शिबिराचे आहेत डोनर आहेत त्यांचे आणि राबवणाऱ्या संस्थेचे हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। मी मिर्झा बेग सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट सेंट जॉन हॉस्पिटल रुग्णालयात काम करतोय। मी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त धम्मशील बुद्ध विहार सेवा समिती कोपरखैरणे यांच्यातर्फे ब्लड बँक आयोजित करण्यात आलेला आहे आणि आमचे जे स्टाफ इंचार्ज आहे सेंट जॉन हॉस्पिटल रुग्णालयात गोदावरी कोकाटे मॅडम यांच्या सहकार्याने आणि आमचे जाधव साहेब अध्यक्ष आहेत यांच्या सर्व कमिटीच्या सदस्याच्या सहकार्याने हे ब्लड बँक कॅम्प आयोजित केलेला आहे। मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो की त्यांनी असं उपक्रम या पहिल्या वेळेस राबवला आणि खूप चांगला उत्स्फूर्त आम्हाला मिळत आहे। आणि ब्लड बँकला आमच्याकडे जे थॅलेसिमिया डिपार्टमेंट आहे आमच्याकडे 150 थॅलेसिमिया मुलं रजिस्टर आहेत, त्यांना आम्ही मोफत रक्त देतो, पुरवठा करतो आणि त्यांना 8 दिवसातून 15 दिवसातून रक्त द्यावा लागतो
तर आम्हाला फार गरज आहे रक्ताची आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केली होती की इथं कॅम्प आयोजित करा. त्यांनी आमचं स्वीकारलं आणि त्यांनी इथं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. आमच्या सर्वांचं खाया प्यायची व्यवस्था केली आणि रक्तदाते येत आहेत सकाळपासून 20 रक्तदाते. 135वी जयंती आहे आणि 135 डोनर मिळणार आहेत. Yes. काय वाटतंय अपेक्षा? खूप चांगली गोष्ट आहे, चांगले विचार आहेत त्यांचे. त्याच्यापेक्षाही जास्त होईल आमची इच्छा आहे की आम्हाला तर 200ची बी जास्त आले तरी आम्हाला काही नाही, आम्ही घेऊ शकतो. तरी 135 आले तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्या प्रकारे ते मेहनत करतायत आणि त्या आम्हाला आशा आहे की ते 135 टार्गेट पूर्ण करतील. मी गोदावरी कोकाटे, सेंट जॉर्ज रुग्णालय येते. मी बालरुग्ण परिसेविका म्हणून आणि असिस्टंट मेट्रन्स म्हणून मी काम करते. तर पहिल्या सुरू ज्या धम्मशील जे इथले आहेत कार्यकर्ते संजय गायकवाड सर यांनी मला फोन केला की आपण पहिल्यांदाच म्हणजे ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतोय, तर ताई तुमच्याकडून काय मदत मिळेल का? तर त्याप्रमाणे आम्ही अरेंज केलं. तर ते खूप महत्त्वाचं मोलाचं काम ते करतायत. ब्लड हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्यासाठी आपण ब्लड डोनेट करतो, पण त्याचं नुकसान म्हणजे नाही होत. उलट आपण जेवढं ब्लड डोनेट करतो तर आपल्या अजून ब्लड शरीरामध्ये वाढतं. ब्लड डोनेट केल्यामुळे आपलं वजन म्हणजे नियमित राहतं आणि बॅलन्स राहतं आणि त्याच्यामुळे नवीन पेशी तयार होतात. ज्या पेशी आपण डोनेट करतो त्याच्याहून अजून आपली न्यू म्हणजे चांगलं बऱ्या ब्लड तयार होतं. आता ब्लडची एवढी गरज आहे. आता माझ्या हॉस्पिटलमध्ये थॅलासेमिया युनिट आहे, तर तिथे आम्हाला रोज मुलांना म्हणजे ब्लड डोनेट करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे ठिकाणी कॅम्प घेतो आणि ब्लडचं हे सगळ्यांसाठीच गरज आहे. ब्लड हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्या रक्ताची कमी आहे त्याच्यासाठी ब्लड गरजेचं आहे. इमर्जन्सी कुठं रोड ॲक्सिडेंट झालं तर तिथे खूप गरज आहे रक्ताची. ऑपरेशनच्या थिएटरमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ब्लड हे लागतं आणि इथे जो हा ब्लड कॅम्प अरेंज करून यांनी खूप मोठं मोलाचं काम केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.